नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं काल रात्री हार्ट अटॅकने पुण्यात निधन झालं. गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर पुणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुरुवातीला प्रकृती सुधारत असतानाच त्यांची किडनी निकामी झाली होती. आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मार्केट यार्डमधील हमाल भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून सायंकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काल अनेक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेतेपद, नाशिकची वृक्षतोड आणि कर्जमाफीवर बोलताना त्यांनी सरकार या विषयांवर चालढकल करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेता नसेल तर सरकारला जास्त सोय होते अशी टीका यावेळी त्यांनी केली. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर आणि जागतिक वारसा स्थळांवर मूलभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेकडे संसदेत लक्ष वेधलं. स्वच्छता, पायाभूत सुविधा, माहिती फलक आणि डिजिटल गाईड यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी काल संसदेतील विशेष सत्रात केली. कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या नियोजनाचा आढावा घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विभागांना तातडीने तयारी पूर्ण करण्याचे आदेश दिले. या बैठकीस पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, PMPL, अग्निशामक दल आणि बार्टीसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची डागडुजी, प्रकाश योजना, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त आज सकाळी 11 ते 12 या वेळेत पुणे जिल्ह्यात शांतता पुणेकर वाचत आहेत हा अनोखा उपक्रम राबवला गेला. या माध्यमातून एकाच वेळी 42,000हून अधिक नागरिकांनी पुस्तक वाचून नवा विक्रम घडवला. दिल्लीच्या झेंडेवालन येथील पीर रतननाथ मंदिराच्या तोडफोडी विरोधात पुण्यातील बाबा श्री पीर रतननाथजी सेवादार मंडळ यांच्यातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. कोंडव्यातील महादेव मंदिरात निषेध सभा घेऊन बुलडोझरने झालेले नुकसान, महिलांवरील लाठीचार्ज याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक मंदिराचा मोठा भाग पाडल्याने पुण्यातील संतप्त अनुयायांनी अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निवेदन दिले. देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 2025 येत्या 10 ते 14 डिसेंबर दरम्यान पुण्यातील मोशी येथे पार पडणार आहे. किसान मालिकेतील हे 33वे प्रदर्शन 30 एकरांवर पसरले असून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी ते खुले राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. इंडिगोच्या फ्लाईट रद्द झाल्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या अनेक प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. ही स्थिती लक्षात घेऊन सेंट्रल रेल्वेने पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहकार्याने एक खास रेल्वे हेल्प डेस्क सुरू केलंय. येथे उपलब्ध रेल्वे गाड्यांची माहिती, त्यांच्या वेळा आणि डेस्टिनेशनची माहिती तत्काळ प्रवाशांना देण्यात येत असून प्रवासी पर्याय म्हणून रेल्वेला पसंती देत असल्याचं पाहायला मिळालं. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पक्षाच्या शहर कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात होताच तब्बल 2000 अर्जांची मागणी नोंदवली गेली. अर्जांसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. भाजपाला मिळणारी ही वाढती पसंती सध्या चर्चेचा विषय बनली. नवले पुलावर काल झालेल्या अपघातात एका व्यक्तीला किरकोळ जखम झाली. 2 ते 3 गाड्यांची परस्पर धडक झालेल्या ठिकाणी सकाळीही स्कूल व्हॅनचा अपघात झाला होता. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.